नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आणि आजची काय रेसिपी आहे ती बघूया. इथं मी या वाटीनं 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. तो रवा यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि इथं क्रश करून मी ओवा घेतलेला आहे. त्यानंतर चवीपुरते मीठ घ्यायचे आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की त्यामध्ये आपल्याला मोहन करून घेतलेलं तेल आहे, ते तेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार, एवढं नाही टाकायचं, जेवढे लागेल तेवढं तेल टाकून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. मी पीठ आता मळून घेते. हे बघा, याप्रमाणे झालेलं आहे. तरी मी थोडंसं अजून तेल टाकणार आहे. फक्त अर्ध्या वाटीतलं एवढं राहिलेलं आहे. 1-1.5 उबळी तेल राहिलेलं आहे. परत ते मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट कणिक अशी मळून घ्यायची आहे, कारण आपल्याला याच्या कचोऱ्या करायच्या आहे त्यामुळे. इथे मी तुरीचे सोले घेतलेले आहे, म्हणजेच तुरीचे दाणे. हे बघा, आणि ते मी पाण्यामध्ये टाकून त्याला उकळून घेणार आहे. एकदम नरम करून घ्यायचे आणि आपल्याला थोडंसं मिक्सरमधून फिरून घ्यायचे. चला तर मग इथं मी धने 1-1.5 चमचा, बडीशेप 1 चमचा आणि जिरे अर्धा चमचा असे हलके फुलके हे भाजून घेतले आणि मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर मग मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1-1.5 उबळी तेल घेतलं आणि आता आपल्याला हे पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे. थोडंसं या पद्धतीनं त्यामध्ये हे मिक्सरमधून काढलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आपल्याला छान कलर येतो खूप. आणि तिखट टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकता. आता हे छान मिक्स करून घेते मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपण कणकीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर होईल खारट. आणि कोथिंबीर असल्यामुळे मी खूप सारी कोथिंबीर टाकते. हळद तुम्हाला आवडत असली तर टाकायची, नाही तर स्किप करू शकता. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा शिपका बस. आणि 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. हे बघा, सारण आपलं तयार झालेलं आहे. मी आता 2 मिनिट वाफ काढून घेते. इकडं छानशा अशा मी तुरीच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहे मीठ टाकून. हे बघा, खूप मस्त लागत आहेत ह्या शेंगा. आता तुरीचं सीझन चालू असल्यामुळं 3-4 वेळेस आमच्या शेंगा शिजून झालेल्या आहेत. चला तर मग आपलं सारण झालेलं आहे. हे बघा, खूप छान, खूप मस्त हे सारण झालेलं आहे. वास तर अगदी खमंग असा घमघमाट सुटलेला आहे घरभर. आणि इकडे मी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे आणि इकडं तेल पण तापत आलेलं आहे. मी आता त्या गोळ्यामध्ये सारण भरून कचोरी तयार करते. चला तर मग आपण करायला गेलो एक आणि झालं एक. हे बघा, अजिबात हे फुगत नाही आहे, उगं थोडंसं फुगतं आहे. हे बघा, आणि इथं करून झालेले आहे. हे बघा, खूप छान, खूप मस्त आणि खुसखुशीत ही कचोरी आपली तयार झालेली आहे. मी पूर्ण कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. खूप मस्त, खूप छान. या पद्धतीनं तुम्ही करून बघा. मैदा खाणं बरोबर नाही आहे, त्यामुळे मी गव्हाचं पीठ वापरून ह्या कचोऱ्या केल्या. नाही जास्त फुगल्या तर नाही फुगल्या, पण खूप मस्त झालेल्या आहे. टेस्ट तर खूप छान झालेली आहे.
हे बघा, थोडा रवा जाडसर होता म्हणून रवा दिसत आहे, पण खूप मस्त आणि खूप छान ह्या कचोऱ्या आपल्या झालेल्या आहे. तर तुम्ही या पद्धतीनं करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगा.